बघा, हा इंग्रजी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका 6वी आहे नवनीत मधली. त्यातील बुद्धिमत्ता भाग बघूया आपण. प्रश्न क्रमांक 26. फार सोपा भाग आहे. बघा, हे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा शब्द तयार होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, जन्माष्टमी. आणि तुम्हाला काय विचारलं, कीटक. कीटकचा समानार्थी शब्द असतो कृमी. किंवा ते जर नाही लक्षात आलं तर 2 नंबरला अक्षर कुठलं आहे, कृ, आणि 7 नंबरला कुठलं आहे, मी. इथं पहिलं जरी असं लिहिलं तरी चालतं. 3 नंबरला कुठलं आहे, कृष्ण. तर श्नवरून जोड शब्दावली सुरुवातच होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे तर गेलंच. कृ 1 2 3 4 आणि 5. कृन्मा असं येऊ शकते का कीटक, म्हणजे नाही. 4 नंबरला कुठलं आहे, 1 2 3 4. ज 6 नंबरला कुठलं आहे, 1 2 3 4 5 6. जस्ट असं बी येणार नाही. असं म्हणजे ऑप्शनने चेक केलं तर तुमचा मार्क जाणार नाही. कृमी. भले समानार्थी शब्द नाही आला तर असं ऑप्शन लिहून करायचं वेळ असेल तर. आणि आधी सोप्या प्रश्नांची मार्क इन्क्रीज करत चालायचं. सोप्या प्रश्नांची. हा सोपाच क्वेश्चन होता. हे कालच्या सारखा सेम क्वेश्चन आहे. सेम म्हणजे सेम. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 13वे. आता दिलेली अक्षरमाला बघावं लागेल तुम्हाला, ते 13वा बघून चालणार नाही. तर दिलेली अक्षरमाला तर 5 आणि 5 10 11 आणि 12 13. 13 नंबरला यम आहे. 13 नंबरला कोण आहे, यम. तर 13व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर. आता डावीकडील म्हणजे पुन्हा इकडे, हे बघा, ही उजवी बाजू, ही उजवी, आणि इकडे तुम्हाला डावीकडे जायचं. तर डावीकडे 7वे हे तर मोरलं तरी चालेल. हे 2 आणि हे 5, 7वं हे येणार आहे एफ. असं मोरलं चालेल. किंवा यातून 7 वजा केला 6 केलं तरी चालेल. 6 चा नंबर कोणाचा आहे, एफचा आहे. एफचा आहे. एफ किती नंबरला आहे, 5 आणि 1 6. 6वे अक्षर. किती नंबरला आहे, 6वे अक्षर. कळतंय का नाही कळलं? म्हणजे हे असल्या प्रश्नांचा मार्क जाणं म्हणजे अक्षरशः चक्क बावळटपणा आहे. आता जोडाक्षराचे जे शब्द आहेत, कोण सांगते जोडाक्षराचे शब्द कोणकोणते असतात त्यातले? त्यातले एकच मोजायचे, एक जोडाक्षरवाले किंवा एक बिगर जोडाक्षरवाले. जोडाक्षरवाला अक्षर कोणकोणते असतात कोण सांगते? प्रथमेश पाठ आहे तुझं का नाही पाठ? अरे यशोदीपच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ना जोडाक्षराचं, मराठीच्या याच्यामध्ये. माझं थोडंसं विसरून गेलेलं आहे बघा. चला 1 मिनिट, 2च मिनिटात मी बघून तुम्हाला देतो. ते तुम्हाला पाठ पाहिजे. ते पाठ असलं तरच तुम्हाला हे येणार आहे. जोड अक्षर आणि जोड शब्द असा 2 प्रकारचा प्रश्न आपल्याला नेहमीच येतो, ऑलवेज येतो. कुणाच पाठ आहे का सिद्धेश? नाही पाठ. गेल्या वर्षी मी पीडीएफच पाठवली होती, त्यापर्यंत नाही माझ्याकडे. लिंग, काळ, विराम चिन्ह, शुद्ध 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 शुद्ध, मनी, वाक्यप्रचार. 2 मिनिटं बाळा, कारण तुम्हाला करेक्ट सांगणं गरजेचं आहे. निर्देश, परिच्छेद, समानार्थी. समानार्थी शब्द जरा जास्त, दररोज एक 15-20 समानार्थी शब्द रोज वाचत चला. रोज वाचायचे, रोज म्हणजे रोज. कारण समानार्थी शब्द जवळजवळ तुम्हाला 6 प्रश्न येणार आहेत. 6 प्रश्न येणार आहेत. मराठीमध्ये 2-3 आणि इकडे 2-3. पिल्लूदर्शक, जुळवून, वर्णानुक्रम, एकाच शब्दाचं ध्वनिदर्शक सापडते का नाही? संत, संतकवी, सण, भाषाविषयक. जोड शब्द आठवत नाही मला, पण चला एक लक्षात घ्या. जोड शब्द नसलेले, जोडाक्षर नसलेले आपण शोधू. 1 2 3 4 5 6 सर ती अभ्यास तरी पोरं तर नाही येत ना. 8. कोण आहे ते बाकीचा?
9 सामाजिक ज्ञानात्मक जाऊ 11 नाही सप्तशृंगी या शब्दातील 1-2 मिनिटं मी जर तुमच्याशी बोलण्यात हे झालं इथपर्यंत होतं. 1 आणि हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अजून एक राहिलेला आहे. यातला कुठला राहिलेला आहे सांगा बरं. जोडाक्षर नसलेले 11 आहेत. जोडाक्षर नसलेले 11 आहेत. आता राहिलेले किती ते टोटल 19 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. 19 मधले 11 गेले तर किती राहणार आहे 8. आणि तुम्हाला तेच विचारलंय की जोडाक्षर असलेल्या आणि नसलेल्या संख्येतील फरक किती, तर 3 फरक आहे. अजून माझा एक याच्यामध्ये राहिलेला आहे. हा 100% आहे. हा 100% जोडाक्षर आहे. हा पण जोडाक्षर आहे. प्रेमवरती पच्या पोटात रेख, हा शस्त्रास्त्र, हा पण आहे. सप्त आहे. स्र पण आहे. ट्र पण आहे. आता राहिला जर्जर. आता हा रपारवाला असतो का पोटातल्या प्रेमवाला असतो? रपारवाला जोडाक्षर शब्द आहे का आणि पोटातल्या रेषेवाला आहे का हे तुम्हाला फक्त खात्री करायची. उद्याच्याला मला फक्त आठवण करा. मी तुम्हाला उद्याच्याला चार्ट देतो मराठीचा. तर याचं उत्तर 3 आहे. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि 100% असा प्रश्न प्रत्येक 2 वर्षातून एकदा येतोच. आता तुम्हाला सराव पेपर चालू झाले की तसे प्रश्न येणार आहेत. अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराला मूळ संख्येचे क्रमांक दिले तर कोणत्या 2 अक्षराच्या अंकांची बेरीज 40 येईल? पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की 40 बेरीज येण्यासाठी कोणकोणती अक्षर पाहिजे. तर 17 आणि 23. 17 आणि 23 या मूळ संख्येची बेरीज किती आहे? आता 17 आणि 23 नंबर कोणाला येईल तर लागोपाठचे नंबर पाहिजेत बघा. ह्या लागोपाठच्या मूळ संख्या आहेत. दिसते ना लागोपाठच्या मूळ संख्या. मग लागोपाठ कोण आले? नाही. यस यू. आता हे खूप लांब जाईल. सीवाय खूप नाही. आता जी आणि आय असणार आहे. जी आणि आय. तर एकदा आपण बघूया. ए चा क्रमांक A2, B3, C5 मूळ संख्या लिहितोया. D 7, D E 11, F 13, G 17, G चाला आणि आय किती असणार? जी एच किती असणार आहे? 19 लागोपाठचे नाहीत रे. आणि आय 23. 17 आणि 23 जी आय असणार आहे. कुठला असणार आहे? जी आय. मूळ संख्यांचे क्रमांक त्याला द्यायचे. काय अडचण आहे कुणाला? अरे अडचण आहे का? तोंडाने कधीतरी माईक ऑन करून हो म्हणून सांगायचं. नाही हो असेल. हा थोडस बोलायचं म्हणजे मलाही कळत नाही तर काय तास चालू आहे की नाही तेच कळत नाही. याची एक ट्रिक आहे बघा. ट्रिक काय बघा. नाताळ आणि योग दिन. आता बघा तुम्ही पाठ केलेले नाम गांधी. ना म्हणजे नाताळ. म म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन कधी असतो सांगा बरं मला. कोणतरी सांगा पटकन. आणि महात्मा गांधी जयंती. गांधी जयंती. महाराष्ट्र दिन कधी असतो? किती तारखेला असतो महाराष्ट्र दिन? 1 मे. तिन्ही दिवस एकाच तारखेला येतात. एकाच वेळी येतात. म्हणजे बघा नाताळ जर सोमवारी आला तर महाराष्ट्र दिन पण सोमवारी येणार. एक 2 मिनिटं. झूमची रेंज गेलेली आहे. एक 2 मिनिटं. आवाज येतोय माझा? हो सर येतोय. काय झालं होतं झूमची रेंज गेलेली होती. हो सर येतोय.
आणि त्याच्यामुळे मला ही अडचण आली. पुन्हा केलेलं आहे. आता मोबाईलवर कनेक्ट केलेलं आहे. आता काही रेंज जाणार नाही. वैभवीची राहिली लिंक. वैभवीचा फोन आला. थांबा. हा पाठवतो बघा. 2 मिनिटं. आणि तुम्ही म्यूट करा. सगळे म्यूट करा. कारण ते आवाज तुम्ही बघितला असेल किती मोठा येतो रेकॉर्ड मध्ये. हे बाकीचे काही करू नका रे. झालं रेषा मारून मोकळे झाले. कुठे गेलं ते आता? एनिमेट इथनं काढावं लागेल मला पहिला. 2 मिनिटं. हे नीट ऐकून घ्यायचे पहिल्यांदा. आता हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला. प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतोय. हे तुम्हाला आयडिया माहितीच पाहिजे. 2 मिनिटं मी वैभव लिंक पाठवतो तेवढी. वैभवी वैभवी कुठल्या ह्याच्यावर फोन आलाय? फिफ्थ वाल्यावर. इथे बघा नाम गांधी आहे. ज्या दिवशी नाताळ असेल त्याच दिवशी महात्मा गांधी जयंती असते आणि त्याच दिवशी महाराष्ट्र दिन असतो. महाराष्ट्र दिन बी त्याच दिवशी असतो आणि गांधी. आता इथं काय म्हटलेलं आहे? एका वर्षी नाताळ मंगळवारी आला म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे सुद्धा मंगळवारीच असणार आहे. 1 मे किती असणार आहे? मंगळवारी असणार आहे. मग 1 मे मध्ये 31 दिवस असतात. किती दिवस असतात? 31. 7चा पाढा आपण पकडायचा नसतो. 7चा पाढा पकडायचा नसतो. 7 चोक 28. राहिले किती? मे मध्ये 31 दिवस म्हणजे 3 बाकी आहेत. मग 3 दिवस पुढे जायचं. मंगळवारच्या पुढे गेलं किती जाणार आहे आपण? बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. शुक्रवार असणार आहे 1 जूनला. पण योग दिन कधी असतो? योग दिन तुम्हाला माहित पाहिजे. योग दिन कधी असतो? 21 जूनला. म्हणजे अजून 20 दिवस. अजून 20 दिवस. बरोबर. आता 20 म्हटलं की 7चा पाढा आपण पकडत नाही. 7चा पाढा जर पकडत नाही तर आपलं किती होणार आहे तुमचा? 6 दिवस शिल्लक राहणार आहे. 7 दुनी 14 गेले. 7 दुनी 14 गेल्यानंतर 20 मधून 14 गेल्यानंतर किती राहणार आहे तुमचे? 6 दिवस शिल्लक राहणार आहेत. तर आपल्याला 6 दिवस पुढे जायचे. मग शुक्रवारचा नंबर असतो 5. 5 आणि 6 किती झाले? 11. 11 मधले जर 7 सोडून द्यायचे, 7 पकडायचाच नाही, तर शिल्लक राहिले 4. 4 हा नंबर असतो गुरुवारचा. मी परत सांगणार आहे तुम्हाला, हे कळणार नाही सुरुवातीला सांगितल्यामुळं, आणि म्हणून याचं 4 येणार आहे. कळालं का मी काय सांगितलं ते? परत एकदा रिपीट करतो कसं ते सांगतो. थोडस क्लास पण डिस्टर्ब झालेला होता. हे तुम्हाला करेक्टली माहितीच पाहिजे दिवस काढायचं कसं काढायचं. आता थोडस वेगळं सांगेन तुम्हाला. एक लक्षात ठेवा, सोमवारचा नंबर 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4, शुक्रवारचा 5, शनिवारचा 6, हे तुम्हाला कळालं पाहिजे. बघा, नाताळ मंगळवारी आला म्हणजे 1 मे सुद्धा मंगळवारी, ते आपल्या सूत्राप्रमाणे. आणि 1 मे मंगळवार म्हणजे मंगळवारचा क्रमांक आहे 2. मे महिना असतो 31 चा असतो. 28 सोडले तर त्यात शिल्लक दिवस राहतात 3. आपण आलेलो 1 जूनला. कळलं का? आपण कितीला आलो? 1 जूनला आलो. आता 1 जून नंतर आपल्याला 21 जूनला जायचंय, कारण 21 जूनला असतो योगा दिन. तर 1 पासून 20 दिवस पुढे गेलो, 20 दिवस पुढे जायचंय आपल्याला, तर 20 दिवस पुढे गेलो तर योगा दिन येणार आहे. 20 आणि 3 23, 24, 25. 25 मधून 7चा पाढा वजा करायचा. 7च्या पाढ्यात 7 त्रिक 21 असतात, उरतात 4. 4 म्हणजे काय आहे? 4 नंबर असतो आपला गुरुवारचा. 4 नंबर असतो आपला गुरुवारचा. हे लॉजिकली असं जायचं. कळालं का तुम्हाला? का नाही कळालं? कळालं सर. हा, कळालं असेल तर मीट करा लगेच. कळालं सर. मग असं बरंच असते. असं काही आंबेडकर जयंती असते, त्याच्यानंतर तुम्हाला बालिका दिन असतो, विज्ञान दिन असतो, मराठी भाषा दिन असतो, पर्यावरण दिन असतो, महात्मा गांधी जयंती असते, बाल दिन असतो,
म्हणजे दिवस तुम्हाला पाठ पाहिजेत, हे सगळेचे सगळे दिवस तुम्हाला पाठ पाहिजेत. कोण कुठला आहे आपल्याला एक पानच दिलेले त्याच्यामध्ये, त्याला दिनदर्शिका म्हटलं जातं आणि ते पान पाठ करायचं. हे पाठ नाही केलं तर तुम्हाला पुढे 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 अडचणी येणार आहेत. कधी कधी तारखा डायरेक्टली देतात आणि कधी कधी देत नाहीत. चला हे कसं आलंय बघा. कोण सांगेल मला, कोण सांगेल का, कोणी सांगणार आहे? कोण सांगत असेल तर माईक ऑन करून सांग. हा सांग. सर मी सांगू. हा कोणी सांगायचं, माईक ऑन करून चालू करायचं, बाकीचे म्यूट करायचं. हा 4चा घन, चारचा घन, 4चा घन प्लस चारचा 2चा घन घन 64, 2चा घन प्लस दोनचा घन 8, घन 64 आणि 8 72 आलं. आणि इथे हा क्रायटेरिया मॅच झालोय. मग 72. पुढे मॅच मग होते का बघूया. 6चा घन 216 हो 7 आणि 5चा घन 216 आणि 125. 125 125 6 आणि 5 11, हातचे आले 1, 441. हातचा आला 1, 21 आणि 12 33 आणि 1 34, 33 आणि 1 34. मी बेरीज कशी केली थोडीशी ही पण पद्धत लक्षात ठेवून घ्या, खूप महत्वाचं आहे ते. 341 ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. आता इथं काय आहे, तुम्हाला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. मग ढगांचा ढग काय करतात, आवाज करतात, गडगडाट करतात. तर विजा काय काय करत असतील? विजा खनखनाट करतात का? मुळीच करत नाहीत. विजांचा कडकडाट असतो का? असतो. विजांचा लकलकाट सुद्धा असतो. विजांचा खडखडाट नसतो. त्या काही चपल्या नाहीत खडखडाट करायला, बरोबर. त्याच्यामुळं हे 2 पर्याय, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3. पुढे जाऊया, 33 कडे जाऊया. FTL आहे. काय झाले बघूया. F पासून D पर्यंत जाण्यासाठी 2 मायनस आहे. इकडे बघा ना, F चा नंबर 6 आहे, तर D चा नंबर 4 आहे, -2 आहे. T चा नंबर 20 आहे, तर R चा नंबर 18 आहे, -2 आहे. L चा नंबर 12 आहे, तर J चा नंबर 10 आहे, -2. -2 वाला पॅटर्न आहे. आता -2 वाला पॅटर्न आहे, तर P चा 16 म्हणजे तुम्हाला N 14 पाहिजे. I चा 9 म्हणजे 7 पाहिजे, 7 आहे G7. U चा 21 म्हणजे तुम्हाला S पाहिजे, तर NGS ऑप्शन नंबर 3. पॅटर्न कळाला तुम्हाला? -2 वाला पॅटर्न होता किंवा इकडून +2 वाला पॅटर्न होता. काही मुलं अशी करतात, काही मुलांना मायनस अवघड वाटतं म्हणून ते असं बघतात. बघणाऱ्याची चॉईस शेवटी. बघणाऱ्याची चॉईस कशी? 4 आणि 2 6, 18 आणि 2 20, 10 आणि 2 12 असं बघितलं तरी चालतं. मग इकडून उत्तरात बघावं लागतं त्यांना. इकडून 14 आणि 2 16, 7 आणि 2 9 असं उत्तरात बघावं लागतं. चला आता इथं 2 अचूक पर्याय आहेत. 285 च 40 आलेले आहेत. तर इथं जो आहे तो बघा, 8 आणि 2 10 आणि 5 15 आहे. बेरीज केली मी आणि गुणुले 3 करायचं. बघा हे असाच पॅटर्न येतोय बऱ्याच वेळा. गुणुले काहीतरी करतात आणि -5 केलेलं आहे. 15 त्रिक 45 आणि -5 केला तर किती येणार आहे? 40 येणार आहे. हा तास चालू झालेला आहे. ठेवू का मग? पुढे बघा, 6 आणि 4 10 आणि 3 13, 13 त्रिक 3 केलं, 39 मायनस जर 5 केलं तर किती येणार आहे? 34 येणार आहे. 39 मायनस 5 केलं तर 34 येणार. हा एक पॅटर्न. आता दुसरा बघा, अवघड असतं, असली गणित सोडवणं थोडस कठीण असतं. करा बरं गुणाकार एकदा, बघा काय होते दुसऱ्या पॅटर्न मध्ये. 8 दुनी 16, 16 85, मग 80 आलं म्हणजे भागिले 2 करावं लागेल तुम्हाला. 80 भागिले 2 40, 6 चोक 24, 24 त्रिक 72, 72 भागिले 2 केलं तर तुमचं येणार आहे 36. किती येणार आहे? 36. संख्या मालाला जरा 36. तुमचा वेळ जाऊ शकतो, म्हणून संख्या मालाचे प्रश्न पहिल्या झटक्यात सोडवले तर सोडवायचे, नाहीतर त्याला शेवटच यूज करायचा. शेवटच यूज करायचा त्याचा. आणि उद्याच्याला मला जास्त करून तुम्ही मराठीतले ते जोड शब्दवाले जे शब्द आहेत ना, तसे पुस्तकात स्पष्ट आणि स्पष्ट दिलेले आहे, ते तुम्ही पहा एकदा. नेमकं ते पुस्तक मला सापडा. इथे बघा, याच्यामध्ये 4 रेषाखंड आहेत, 2 3 आणि 4, 5 6 आणि 7. इथे किती बघा, हा षटकोन आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7.
इथं किती हा षटकोन आहे 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9 वाला कुठला आहे बघायचा. तर हा 6 आणि 2 8 आहे 8 आहे हा 6 7 8 आणि 9 आहे. ओके हा पण 9च होता आपला. इथे बघूया हा पण 9 आहे. एक नाही हा किती 1 2 3 4 5 आणि 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळीकडे 9 9 झालेले आहे. मग काय झालेलं आहे तो उभं झालेलं आहे. तर पहा 35 जो आहे 35 काय असेल रे काय लॉजिक आहे. सर तिथं पहिल्याची आणि तिसऱ्याची जोडी आहे. पहिल्याची आणि तिसऱ्याची म्हणजे तो षटकोनची जोडी क्वेश्चन मार्कला विचारली आणि त्रिकोण आणि त्रिकोण तशी दिली. षटकोन आणि क्वेश्चन मार्क मध्ये विचारले आणि त्रिकोणाची तिसऱ्या बरोबर दिली. तिसरी बरोबर दिलेली मलाही कळते तिसरी बरोबर दिली पण का ती रिझन कारण याचे पण 9 आहेत. हा बरोबर 3च रेषा आतमध्ये पाहिजेत. इथे किती रेषा आत आहेत 1 आणि 2 आणि 3 आहेत आणि त्रिकोणाच्या 3 रेषा पण इथं त्रिकोणाच्या 3 आत नाहीत ना. तसं नाही सर म्हणजे त्रिकोणाची त्रिकोणाला जोडी आहे तशी. सर पहिल्या अजून दुसऱ्या अजून चौथ्या आकृतीत ना जास्त रेषा आहेत 9 पेक्षा. कुठे हा ह्या मोजल्या काउंट झाल्या 1 पहिल्या 2 3 4 आणि 5 ह्या वाढत्या डबल डबल रेषा होतात का कट झालेल्या रेषा आहेत आणि ह्या कट न झालेल्या रेषा आहेत. बरोबर आहे हाच 3 नंबरचा ऑप्शन आहे. त्याला रिझन बघा आता. बरोबर आहे तिरुपतीने सांगितलेलं बरोबर आहे. इकडे बघा इथे काय झाले कट होऊन रेषांची संख्या वाढली. त्या 6 7 8 9 10 11 आणि 12 झाले इथं 12 झालेले आहेत. इथे पण बघा 6 7 8 9 10 11 आणि 12 झालेले आहेत. पण इथं कट नाही 6 7 8 आणि 9 9च झाले. हे लॉजिक आहे. रेषाखंड पूर्ण परिपूर्ण रीतीने किती ते 9 आहेत मोकळे मोकळे ते वाढतात. चला आरटीपी वाला बघा काय आरटीपी. तर आरटीपी कडे जर बघितलं तर काय होणार आहे बघा 18 नंतर 20 आणि 20 नंतर 16 म्हणजे काय झालं 2 पुढे गेला आणि 4 मागे आला 2 पुढे गेला 4 मागे आला. इथे काय झालेलं आहे 13 नंतर 15 आणि 15 नंतर 11 चालेल हे पण चालते 2 पुढे गेला 4 मागे आला. इथे काय झालंय 8 नंतर 10 आणि 10 नंतर 6 आलाय इथे पण चालते 22 नंतर किती 22 आहे ना 22 नंतर 25 3 पुढे गेला चुकला पण हा गटात बसणार आहे. कळतंय का तुम्हाला नंबरिंग आहे बघा. अजून दुसरं काय लॉजिक लागू शकतं आरटीपी वाला बघा मधला शेवटचा पहिला संपला गट. दुसरा बघा मधला शेवटचा पहिला ओके मधला शेवटचा पहिला मधला पाहिजे होता डब्ल्यू शेवटचा वाय आणि पहिला तर इथे डब्ल्यू पाहिजे होतं हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे 2-3 प्रकारे लॉजिक लागू शकतं. तुम्हाला कसं लावायचं ते तुम्ही लावा. बुद्धिमत्तेला लॉजिक जास्त लागतात त्याच्यामुळे कधी कधी बऱ्याच वेळा ऑप्शन बुद्धिमत्तेचे काय असतात एक पेक्षा जास्त ऑप्शन येऊ शकतात. पुढे बघा चला सांगा बरं 7 नंबरचं कोण सांगते मला ते 37 वाला तर सांगायचं हा पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज मध्ये दिली. 37 बाळा 37 हे भाटकरण हे पुण्यातलं धरण आहे. मुळशी पण पुण्यातलं आहे आपलं पाणी पिंपरी चिंचवडचं. तानसा कुठले सांगा बरं मुंबईचं तानसा हे मुंबईचं धरण आहे आणि पानशेत पुण्याचं आहे. म्हणजे पुण्याच्या धरणाचा गट आहे आणि तानसा तेवढं वेगळं आलेलं आहे म्हणून तो वेगळा गट आहे मुंबई. हा जीकेचा क्वेश्चन आहे थोडासा हा तुम्हाला
थोडं वाचलेलं असेल तरच येईल, अन्यथा येणार नाहीये. पुढे बघा, इथे बघा, श्लोकने आता सांगितलं. काय सांगितलं? 5 आणि 3 8, 6 आणि 1 7, 4 आणि 2 6, पण 3 आणि 2 5 झालेलं नाहीये. आणि असं ज्यावेळेस असतं की नाही, त्याला दुसरा एक रूल असतो, याला 11 ने भाग जातो. कितीने भाग जातो? सॉरी, भाग जातो, भाग 11 ने भाग जातो. ज्यावेळेस बाहेरचे घटक आतमध्ये बेरीज होऊन येतात ना, त्यावेळेस त्याला 11 ने भाग जातो, म्हणजे जातो, फिक्स जातो. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? पुढचे बघा, 49 काय आहे? कोण सांगते? इतिहासाचा प्रश्न आहे हा. इतिहास जी के हा नाही कुणी सांगत. चला मी सांगतो. एक इतिहासामध्ये 1900च्या दरम्यान, साधारणतः 1905 वगैरे त्या काळामध्ये, त्या दरम्यान एक गट कार्यरत होता काँग्रेस मधला, लाल बाल पाल. बाल कुठे गेले? बाल पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय. जहाल, जहाल म्हणजे कशी कडक माणसं होती, आणि महात्मा गांधी कशी मवळ होती, एका गालामध्ये मारली तर दुसरा गाल पुढे करतील असे. किंवा गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे शिष्य होते, आणि ते मवळ गटातले होते. लोकमान्य टिळकांना बाळ गंगाधर टिळक म्हटलं जातं, त्याला बाल पण म्हणतात, आहे की नाही? बाल, लाल बाल पाल, आणि हे तर बिपिनचंद्र पाल हे जहाल गटातले लोक आहेत. आणि गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी गटांचे म्हणजे मवाळ गटातले लोक नेते होते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. लाल बाल पाल लक्षात ठेवलं की लक्षात राहील. काय अडचण आहे कोणाला? हे जीके सुद्धा तुम्हाला थोडं थोडंसं एक जनरली वाचून घ्यावं लागणार आहे. चला खालचा प्रश्न कोण सोडून सांगते मला सांगा. चला 50 वाला, नाही 50 नाही 40 आहे, पटकन ना. बरं मीच सांगतो. आतमध्ये 3 आहेत तर 3 रेषा बाहेर गेलेल्या आहेत. आतमध्ये 4 आहेत तर 4 रेषा बाहेर गेलेल्या आहेत. इथे किती आहेत? 4 आहेत तर 4च जण बाहेर गेलेले आहेत. इथे किती आहेत? 4 बाहेर नाही, इथं 5 आहेत. 1 2 3 4 आणि 5. थांबा, काहीतरी गडबडलं, मला बघू दे जरा. काय मला सांगायचं ते चुकलं तुमचं. 4 आणि इथं 3. हा हे बरोबर आहे, तेच बरोबर आहे. इथं 3च रेषा बाहेर जायला पाहिजे होत्या, पण किती गेल्या? जास्त गेल्या. पुन्हा 40चा ऑप्शन 4 येणार आहे. 4च्या 4 निघल्यात, 4च्या 4 निघल्यात, 3च्या 3 निघलेल्या आहेत. काय अडचण आहे कोणाला? पुढे नाही सर. 41 बघा पटकन. नाही सर. उरकत नाही परत मग. 240 240 कोण सांगते संख्या मला? 10 मिनिटं राहिलेत, पटकन ना. सर मी सांगू? तर हा सांग सांग. 5ची कसोटी. सर मी सांग. सांग पटकन ना. एक जण फक्त. सर 5ची कसोटी आहे. 5ची कसोटी नाहीये हे. सर 200. सांगू का? हा सांग. 2 पाचवी कसोटी आहे सर. 2ची सर. हा 240 ला 1 ने भागल्यानंतर 240 आलं, आणि 240 ला 2 ने भागल्यानंतर 120 आलं, 120 ला 3 ने भागल्यानंतर किती आलं? 40 आलं, आणि 40 ला 4 ने भागल्यानंतर 10 आलं, आणि 10 ला 5 ने भागल्यानंतर 10 ला 5 ने भागल्यानंतर 2 येणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. पटेही 2 ची 5 पट, 10 10 ची 4 पट, 40 40 ची 3 पट, 120 120 ची दुप्पट, 240 आणि 240 ची 1 पट, 240. 5ची कसोटी नाहीये ती. उत्तर तुमचं चुकलेलं आहे, त्याच्यामुळे चुकलेलं आहे. पुढे बघा, ज्याला नंबर पाठ आहे त्यांनी बघा. मीच घेतो पटकन ना. 2 4 7 बघा. 7 नंतर 11 आणि 11 नंतर 16. जर नीट लक्षात बघितलं तर 2 चा फरक, 3 चा फरक, 4 चा फरक, 5 चा फरक, 6 चा फरक, 16 आणि 6 22 होणार आहे. 22 वाले 2 ऑप्शन आहेत. इकडे जर बघितलं तर पाडा आहे बघा. 14 16 18 20. मग 14च्या अगोदर 12, 12 म्हणून 2 नंबर L12. कळालं का?
खाली बघा 4 ची दुप्पट 8, 4 दुनी 8 प्लस 2, दुप्पट प्लस 2, दुप्पट प्लस 2, 10 दुनी 20 प्लस 2, 22 दुनी 44 प्लस 2 46 यायला पाहिजे आणि 46 दुनी 92 प्लस 2 94. ओके. 94 दुनी 18 आणि 4 दुनी 8 प्लस 188 प्लस 2 190 पण ओके. 19 दुनी 38 380 2 हे पण ओके. मग कुठलं चुकलेलं आहे? 48 4 नंबर. काय अडचण आहे याच्यात? 44 बघा 44 मध्ये किती आकृती आहेत? काल पण 3 आकृती आल्या, आज पण 3 आकृती आहेत का 4 आहेत? 3 आकृती आहेत. त्रिकोणानंतर चौकोन, चौकोनानंतर गोल. काय झालं परत? चौकोन गोल, चौकोन गोल, मग इथे त्रिकोण येणार. ओके. आता गोल परत जाते. काय होते? 2 नंबर 3 नंबर पहिल्यांदा येते, पहिलं शेवट जाते. मग आता इथं जर हा गट केला तर 2 नंबर 3 नंबर पहिल्यांदा येणार आहे. मग गोल त्रिकोण चौकोन आलेला आहे. आता 2 नंबर 3 नंबर त्रिकोण चौकोन काय येणार आहे? चौकोन, चौकोन येणार आहे. मग त्रिकोण आणि चौकोन येणार आहे. त्रिकोण आणि चौकोन. इथे जर बघितलं त्रिकोण चौकोन, त्रिकोण चौकोन, त्रिकोण चौकोन, सारे त्रिकोण चौकोन आहे. आता रेषांकडे जावं लागेल आपल्याला. काय झालेलं रेषांचं बघूया. आडवी उभी, आडवी उभी, आडवी उभी, उभी उभी. त्रिकोणात उभी रेषा कुठे आहे? इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. अरे बाप. आडवी उभी, आडवी उभी, आडवी, आडवी पाहिजे. इथे आहे, इथे आहे आणि इथे नाही. म्हणजे तुम्हाला 3 आणि 4 ही सेमच ऑप्शन आहेत. 3 आणि 4 44 सकाळी पण हा विषय झालेला होता आपला. 3 आणि 4 कळाल तुम्हाला? म्हणजे तुम्हाला हे बघावं लागणार आहे. याच्यात थोडासा टाइम इन्क्रीज होतो आणि हे पण होत. 45 बघा 1 2 3 4 5 आणि 6 आहेत. तर गोल किती? 3 आणि 3 6 आणि आतला काळा बाहेरचे पांढरे. इथे काय झालं? 1 2 3 4 5. तर काळा बाहेर आला आणि पांढरा आत गेला. तर गोल मात्र त्या जेवढे रेषाखंड आहेत तेवढेच गोल आहेत बाहेरचे. एक एक्स्ट्रा आहे. म्हणजे 5 रेषाखंड होतं, 5 काळे झाले, आत पांढरा. 4 आहेत तर आता काळाचा नंबर झाला. काळा पांढरा, काळा पांढरा, काळा. काळावाला ऑप्शन बघायचे. काळा काळा काळा. पहिल्यांदा हे कट करून टाकू. 4 नंतर किती येणार तुमचं? 6 5 4 नंतर 3 येणार आहे. त्रिकोणावाला ऑप्शन कुठला? एवढा शिल्लक आहे, तेवढा शिल्लक आहे. कारण 6 नंतर 5 रेषाखंड, 4 रेषाखंड आणि 3 रेषाखंड. चुकीचं पद ओळखायचंय. चुकीचं पद बघा. कोण सांगते का चुकीचं? सर एक आडेक आहे. बरोबर आहे. प्रथमेशने बरोबर सांगितलेलं आहे बघा. 53. आता मी इकडून जाऊ का? इकडूनच जातो. 53 मधनं 6 जर काढले तर 47, 47 मधून 6 काढले तर 41, 41 मधून 6 काढले तर 35 आणि 35 मधून 6 काढले तर 29. मग 35 यायला पाहिजे होतं, त्यांनी 36 दिलेले. चुकीचं पद ते आहे. हे बी चेक करूया आपण. 49, 44 आणि 5 49 म्हणजे 49 मधनं 5 काढले तर 44. आता 5च काढायचे. 44 मधून 5 काढले तर 39, 39 मधून 5 काढले तर 34. हे बरोबर. मग कुठं सापडलं आपल्याला? 36 वाला सापडलं. पुढचा 47 बघा. परत तास होईल, हा संपला तरी 10 मिनिटांनी तास होतो आणि एकदा प्रश्नपत्रिका संपली की मग बंद केला जाईल. बघा 1 2 काना 1 3 आणि हा 4. तर 1 2 3 4 शब्द आहेत. इथं पण 1 2 3 4, इथं पण 4 आहेत. याचा अर्थ आता काना सगळीकडे दिसतोय, काना सगळीकडे दिसतोय, काना सगळीकडे दिसतोय. तर याच्यात 1 आलेला आहे. काना असं लिहायचं, कान्याला 1 लिहायचा. बघा सगळीकडे काना दिसतोय. काना काढून टाकला, कान्याला 1 काढून टाकला, कान्याचा 1 काढून टाकला, काना गायब. सगळा काना गेला. आता इथं मा दिसतोय, म. इथं पण म दिसतंय. मग म मध्ये याच्यात 543 आणि 486 मध्ये म मध्ये 4 दिसतोय मला. 4 4
म म म म्हणजे 4. आता काय दिसते बघा, स आणि न, स आणि कुठं दिसत, इथं स दिसतंय बघा, स इथं दिसला, 5 आणि 3, तर स म्हणजे 3 दिसतोय बघा, स स 3 3, स 3 काढला, 3 काढला. आता काय र दिसतोय इथं बघा मला, र चा काय 8 6 आणि 6 दिसतोय सरळ सरळ र, र ला काय, र ला 6, र ला 6, एक तर त्याचा गेलेला आहे. आता काय राहिलं, ळ ला 7 राहिलं, कारण प्रश्न 2 3 असेल तर सगळं कंप्लीट करून घ्यायचं. ळ ला 7 राहिलं, 8 कुणाचा राहिला, प ला 8 राहिला, आणि न ला काय राहिला, 5 राहिला, न ला 5 राहिला. आता काय विचारलं, नारळ म्हणजे 5 येणार, कान्याचा 1 येणार, र चा काय होता, र चा 6 येणार, आणि ळ चा काय होता, ळ कुठे 7 होता. 5 1 6 7 कुठं आलेलं आहे, 5 1 6 7, किती ऑप्शन आहे, 2 ऑप्शन, 5 1 6 7, 2 ऑप्शन. काय अडचण आहे का? आता हे सगळं काढलं, परत पुढचं खालचा एक शब्द आहे 1431. आता 1431 हे पण कान आहे, हा पण कान आहे, तुम्हाला माहिती आहे. मग 2 कानेवाले शब्द पाहिजेत. 4 ला काय म्हटलेले, 4 ला म चा काना मा, 3 ला काय म्हटलंय, 3 3 3 3 3 3 स चा काना सा, मासा. मासा आहे का, आहे. कळालं? हे खूप सोपं असतं. झाडाभोवती कट्टा, झाडाभोवती कट्टा बांधलेला असतो, त्याला समानार्थी काय शब्द आहे, पार. पार असतो. प चा काय अर्थ आहे, 8, कान्याचा 1, र चा काय 6, 816 कुठं आहे का, 816 येते बघा, 8 16 पार. ते काही सिरियल क्रमाने असेल असं नाही, थोडस बदलून असतं बघा. 3 प्रश्न एका झटक्यात संपले, धडावर करणं. आता शेवटचा 50 नंबरचा काय पुढे बघूया, लयबद्ध मांडणी. आता लयबद्ध मांडणी जी आहे ते आपण काय करू, तास संपल्या पुढच्या ह्याला घेऊ, 50 पासून 75 पर्यंत, कारण तोपर्यंत मी सांगेपर्यंत ती संपून जाईल. ओके, ठेवतो मी, हे बंद करून पॉज करतो. 29 पहा 50 बघा. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये अक्षर किती आहेत बघा, ते अशी अक्षर पहिली बघायची. पेन कुठे गेलं माझं, थांबा पेन माझा ऑन होऊ द्या, आला. तर अक्षर बघा, 2 5 7 4 6 आणि 4 नंतर 6 ला बघा, 6 ला इथं इथं कट करायचं, गट पाडून घ्यायचा. 1 2 3 4 2 इथं 6, किती अक्षर, 1 2 3 4 5 6 7 आहे. 1 2 3 4 5 6 7, पुन्हा फिरते का बघायचे, 1 2 3 4 5 6 7, आणि पुन्हा फिरते का बघा, 1 2 3 4. आता याच्यामध्ये कोणतं अक्षर, हे 30 अक्षर आहेत का, यस, 257 दिसतंय, 746 दिसतंय. ह्यात कुठलं अक्षर नाही बाळांनो, 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, डबल कुठलं आहे, 6 डबल आहे काय, का 6 अक्षर आहेत, 5 5 च्या जोड्या आहेत सर. सर 5 1 2 5 चे 3 गट 4 5 आणि 6, नाही 5च आहे, 4 पण डबल झाला, 5च आहे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हा बरोबर आहे, 5 आहेत, 1 2 3 4 5. यात कुठलं अक्षर नाही बघा, 4 6 2 7, 5 नाही याच्यात. चला 5, 5 याच्यामध्ये कुठलं नाहीये, 6 5 2 2 नाहीये, याच्यामध्ये कुठलं नाहीये, 4 4 7 हा, 524 कुठे, 4 अरे पण 4 मग 524 2 आलेले, 2 ऑप्शन आहेत का, नाही, म्हणजे आपल्याला शोधावंच लागणार आहे ते, त्याला इलाज नाही. 2 ऑप्शन आलेत. आता बघू काय झाले ते, मला वाटलं होतं सापडेल असं. तर 46 बघा, 46 इथं पहिला आला, म्हणजे खालून 4था 5वा पहिला आला, 7 लास्टला गेलाय, 7 लास्ट म्हणजे मधलं लास्टला जाते. तर तुमचं पेन्सिलच नाही.
चालते चालते बाळा. मधलं लास्टला जाते. चालत नाही का पेन रे माझा? दिसतच नाही पेन लिहिलेलं. दिसतोय का नाही? चालतंय सर दिसतोय चालतंय सर. दिसतोय तुला? जरा रेंजचा प्रॉब्लेम असेल. दिसतोय त्याच्यानंतर सर. 25 आहे बघा. चालतोय सर, काय चालतोय. 25 म्हणजे शेवटचे दोन, पहिले दोन आणि मधला. शेवटचे दोन 57, पहिले दोन 46 आणि मधलं लास्टला. शेवटचे दोन 62, चला 524. 62, पहिले दोन 57 आणि 4. शेवटचे दोन 74 आलं. 524 येणार. काय अडचण आहे का? नाही सर. नाही. शेवटचे दोन, पहिले दोन. याची जरा एक 7, 8, 10, 15 वेळा प्रॅक्टिस केली ना की पुन्हा हे अंगवळणी पडून जात. आता काय झालंय बघा, जे के एल, के इथं आला बघा. एल नंतर काय आहे? यम, कारण सगळीकडे यम 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 दिसते तर यम असणार आहे. यम नंतर काय झाला? इथे थांबू, मी थांबवतो. के एल यम, के एल यम. यमच्या पुढचा अक्षर इथं आला. यमच्या नंतरचा यन आला. मग के गायब झाला. म्हणजे पहिलं अक्षर गायब होते आणि शेवटचं अक्षर वाढते. एल एम एन, एल एम एन ओ. आता एल गायब होईल. एम एन ओ, एम एन ओ पी. आता एम गायब होईल. एन ओ पी क्यू. आता एन गायब होईल. ओ पी क्यू आर. आता काय सुरुवात झाली? कसं कुठनं सुरुवात झाली? तिथे एम घेतला होता ना. एम एन ओ ओ, एम एन ओ ओ, एम एन ओ येणार. जे लिहिलं तेच करायचं. चला खालचं लय भारी मस्त पैकी. काय काय बघू आता. 52. काय झाले बघूया. गोल नंतर चौकोन आहे. चौकोन नंतर गोल, चौकोन, गोल, चौकोन, गोल, चौकोन, गोल, चौकोन. चालतीनच आहेत ना? हा, मग काय पाहिजे? चौकोन, गोल, चौकोन. सगळं तेच आहे. चला चौकोन, गोल, चौकोन येणार आहे. आता बघूया डायरेक्शन. डायरेक्शन बघा. 1 2 3 4 डायरेक्शनचं बघूया. खाली दिशा काढतो. मग आता दिशा खूप महत्वाची आहे डायरेक्शनला. हे पहिलं होतं असं, नंतर 3 नंबर घेतलं राहिलंय, वरचं असं आणि नंतर असं. मग हे कसं असणार? हे इकडे गेलं तर हे इकडं असेल. ओके, असं असेल. तर तसाच पॅटर्न आहे का बघूया. 1 2 3 4. मग पहिलं जर याला जर मी असा धरला, याला जर मी असा धरला तर हा बरोबर मॅच होतोय. हा परत इकडं आणि हा इकडं मॅच आहे. 4 म्हणजे 4 4चा पॅटर्न आहे बघा. 4 4चा बघा. हे बघा, 1 2 3 4 आहे. 1 2 3 4 आहे. 1 2 3 4 आहे. इकडे बघा, हे 3 नंबरला असे तर 3 नंबरला 1 2 3 नंबरला सेम असे बघा. ओके, आता बघा 4 नंबरला सेम असे, 4 नंबरला सेम असे. मग 1 नंबरचं काय खाली, तर 1 नंबरचं खाली आहे. मग आपलं पण खालून जाणारच पाहिजे 1 नंबरचं. तर 1 नंबरचं हितलं जे आहे ते खाली जाणार. हे 2 नंबरचं आहे म्हणजे हे खालून जाणार. हे असं कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, इथं तर नाही. मग किती राहिले तुमचे ऑप्शन? 2 राहिले. आता 2 मध्ये परत हितलं जे आहे, इथलं कसं आहे? हितलं 2 नंबरचं कसं आहे? असं आहे, असं आहे, असा येईल. ठीक आहे, असा 2 नंबरचा असा आहे. मग हितला 2 नंबर तसा आहे का? आहे. हितला 2 नंबर तसा आहे. मग असा येईल वाला कुठला आहे? हा आहे, हा पण आहे. ओके, आता पुढचा 3 नंबरचा. हा किती? 2 नंबरचाच आहे. परत 2 नंबरचाच आहे का रे? 4 आणि 4 8 आणि 2 नंबरचाच आहे. 2 नंबरचा पुन्हा तसाच येणार आहे, सेम तसाच. हा तसा आलेला नाही. यल वर सगळं होतं.
एल. आता संख्या मला आहे, थोडं झूम इन करतो मी. काय म्हणतात त्याला, मनोरा. संख्या मला नाही, मनोरा. दिसतंय का एवढं? दिसतंय का नाही दिसत? पाग हो. काय म्हटलंय बघा, छ आणि क्ष. आधी पहिल्यांदा छ आणि क्ष सरळ रेषे. न आणि ख. न कुठे? न आणि ख म्हणजे त्याच्याच खाली सरळ रेषे अशी एक मधली लाईन सोड. बरोबर आहे का? म्हणजे काय, असं अशी ही लाईन आहे आपली. ठीक आहे, बघूया आता त्याला काय. ब ग. ब कुठे? आता ब ग. वश्य आहे का कुठं? वश्य वश्य वश्य. बघला वश्य. कळालं? पुढचं बघूया. हे खूप सोपं असतं, खूप म्हणजे ही मार्क जातच नाहीत, बऱ्याच मुलांची जात नाहीत. आता काय झालंय, ट त ट ट इथं बघा ट ट त. ठीक आहे. व आणि ड असं झाले. ओके, असं वर गेले. ठीक आहे, पुढे काय झाले बघूया. त्याला छकनत. छ ख. हे थ आहे का इथं? न थ असं आहे का? छकनत असं झाले. त्यातच घुसलेले, त्याच्या आतलं उचलायचं त्यात वर घुसलेले. आता बघू काय झाले पुढचं. ब ग भ ग. आता मला ही कळालाय पॅटर्न काय येतो. भ ग. ग कुठे? असा. ठीक आहे. झ असा आणि ब कुठे? असा. मग आता काय असणार तुमचा? थ न ल फ. थनलफ. त्याच्यात असा होता तो, सेम पॅटर्न मध्ये तो फिरवायचा. थनलफ. थनलफ कुठं? पहिलंच आहे 54. पुढे आहे का अजून? त्यात अजून एक आहे, मला ते दिसा ना. आता तुम्हाला तेवढं करता येईल की का अजून बारीक करू? मग चला अजून एक बारीक करतो थोडस आणि ते खालचं घेतो. आता बघा काय कसं गेलेलं ते. सोपे प्रश्न असतात, हे मार्क जायलाच नाही पाहिजे कसले. जाऊ दे थोडस. हा इथे बघूया आता कसं कसं येते. च. च कुठे बघा? च. बर. व. ठीक आहे. व नंतर श. श नंतर ग. अख्खी तळातली लाईन घेतली. ग नंतर ठ वर गेला. ठ वर गेल्यानंतर ज. ज कुठे गेला? ज ज ज ज वरच गेलाय. ज नंतर क. क कुठे? आता वर असेल क. आता दिसायचं नाही, थांबा बारीक करावं लागेल. क वर गेला एकदम. मग क नंतर कुठं आला? ट आला. ट आल्यावर काय असणार तुमचं? एक एक अक्षर सोडते बघा. ड असणार आहे. काय असणार आहे? ड. आणि ड नंतर तुमचं काय असणार आहे? पुन्हा च असणार आहे. ड च. डच कुठे आहेत? 3 नंबरला आहेत. डच 3 नंबरला. 55चं 3 आहे. फक्त त्रिकोण कंप्लीट केलेलं आहे. काय अडचण नाही त्याच्यामध्ये, ते काय अवघड नसते. बघितलं की तुम्हाला कळेल ते. हे तर खूप सोपं असतं. मिरर इमेज म्हणजे एकदम सोपी. चला, हा गोल इकडे तर हा काळा भाग अलीकडे यायला पाहिजे. काळा भाग अलीकडे कुठं आलेला आहे? यस, इथे आहे. पेन काही चाला ना की. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे नाही. चला, याच्यातलं काय करायचं? हे बाण सरळवाला आहे असा 90 वर का, जवळजवळ सरळ रेषा आहे ही. इथला बाण तो इकडला बाण तिकडे बाहेर जाणार आहे. हात
तिरका झालाय थोडासा. हा चालतोय करेक्ट आहे आणि हा नाही आहे. संपलं 2 नंबरच आहे. तर 2 नंबर. फक्त हा बाण हा इकडला तिकडे जातो, तिकडला इथे असतो. बस एवढंच आहे. हे टोक तिकडे जातो आणि जवळच येतं. काही नाही ते मिरर मध्ये. 56चा 2. 57चं बघा, ई ला ई जागच्या जागेवर येणार. ई ओके, ई ओके, ई ओके. आर उलटा होणार. आर कुठला? यस आर ओके. तुम्ही गेला कामातनं, तुम्ही तर आधीच गेलेले आहेत. आर ओके म्हणजे आता पहिलं तिसरं राहिले ते थोडस. आय आय तुम्ही जाग्यावर आहे, तुम्ही पण जाग्यावर आहे. आय पण ओके. आता एफ काय होणार आहे? एफ उलटा कसा फिरेल? फिरणारच नाही एफ. 3 नंबरच्या फक्त थोबाड इकडे होणार पलटी. समजते का? काढचं नाही. आता बघा पाण्यातली प्रतिमा वरचं तोंड आहे, टोकाला टोक खाली खाली त्याची चोच इथं खाली आली ना, जवळ चोच येणार आहे. ही चोच जाग्यावरच येणार. थोडासा पेन त्रास द्यायला लागला आता. लॅपटॉपचा काढला तर ते बी वर्क करत नाही. तर चोचला कोण वर ह्याची खाली चोच आहे तर त्याची वर होणार आहे. वर चोच यस, वर चोच यस, खाली चोच नको. मी फक्त एवढी चोच बघितली. आता यस बघतो. हा यस जो आहे असा यस वाला, ह्याचं तोंड वर आहे म्हणजे त्याचं खाली होणार आहे. खाली कुणाच झाले? तुझं नाही खाली झालं, तुझं खाली झाले. 2 नंबरच्या तोंड वरचं तोंड खाली, कारण ते पालतं पडणार ना असं. पुढचा पेन त्रास द्यायला लागलेला आहे. चला काय झाले बघा. सीता, राम, काय रीमा, सीता आणि रिया यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आज किती? ते 5 आणि 2 7 आणि 3 10 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 25 होती. म्हणजे आज किती असणार आहे? तिघांचं 5-5 वर्ष वाढलं ना. सीमाचं पण वाढलं, सीताचं पण वाढलं आणि रियाचं पण वाढलं. 5 आणि 5 10, 5 15. मग त्यांची बेरीज किती असणार आहे आज? 40. गुणोत्तर काय म्हणते? 10. तिघांची बेरीज 10 आहे. 5 आणि 2 7 आणि 2 10, 10 चोक 40. एकाची किंमत आली 4. आजच्या वयाचं किती आलं? 4 आलं. तर आज सीमाचं वय किती? तर सीमा कुठली? पहिली. 5 चोक 20. 5 चोक 20. एवढं सोपं आहे, काही अवघड नव्हतं. चला आता हे गणित मी कसं सोडवतोय खालचं बघा. गणित असलं की गणित लय फास्ट संपतं आपलं. 20 मिनिटात 2 सेकंद, मग 60 मिनिटात किती? 60 मिनिटं म्हणजे 1 तास. 1 तासात किती? 6 सेकंद. तर ते घड्याळ 25 दिवस, मग दिवस म्हणलं की 24 तास. 25 दिवस म्हटले की गुणुले 25. आता म्हटलेले काय म्हटलेले हे तर सगळे बघितलं तर तास मिनिटे, तर मी मिनिटाने भागतो. मिनिटाने भागतो म्हणजे मिनिटात रूपांतर होईल, किंवा तासाने भागतो. तर ओके, तास मिनिटाने भागलं तर 6 एके 6, 6 10 60, 5 दुनी 10, 5 5 25, बे 1 बे 12 दुनी 24 आणि 12 पंचे 60 मिनिट. किती झालं? 60 मिनिटे. 60 मिनिटे म्हणजे 1 तास. पर्याय 1 आणि 3. कळालं? हे असं सोडवायचं, सगळा गुणाकार करायची गरज नाही. सोपं असते ते. कमी झाली बघा मुलं थोडीशी. 37 झाली, मग अशी 43 होती. आता ही मला एकदा स्क्रीनशॉट घेऊ द्या, थांबा जरा. त्याची कुठनं घ्यायची पार्टिसिपेंट मोठलट एक 2 मिनिटं. लॉक मीटिंग एनेबल मीटिंग प्लेस साऊंड इन. ठीक आहे. आता बघा, सुजित व अजित यांच्या वयाचे गुणोत्तर 4 असतात. असं गुणोत्तर आलं ना तर ते पहिलं असं मांडायचं. कसं मांडायचं? थांब पेन घेऊन द्या. 4 आणि 6 आहे. मग 5 वर्षानंतर गुणोत्तर किती होईल? 7 9.
आधी हा डिफरन्स बघायचा, किती 3चा डिफरन्स आहे. हा पण 3चा आहे का? यस. मग आता इथं फरक किती? 5 वर्षाचा, त्याला म्हणायचं 5/3. तर बघा आता 5/3 याच्यानंतर हे गुणोत्तर किती होतं? आजच्या वयाचं होतं. सुजित व अजित यांचे वयाचे गुणोत्तर दिलं आणि आज उद्या नाही म्हटलं तर ते आजच असतं. एका पाठची किंमत 5/3 आहे. तर तुम्हाला सुजित विचारलाय का अजित विचारलाय? अजित विचारला. अजित इथे. अजित किती भागाचा आहे? 6 भागाचा आहे. त्याला गुणायचं 5 ने आणि 3 ने भागायचं. बहुतेक वेळा कट होणार असतात, तर ह्याच बरेच जरा चुकीचं आलेले. 6/30 केलं तर अजित आज 10 वर्षाचा होता. 6/30 अजित 10 वर्षाचा आज होता. पण कधी विचारलंय अजितचं 2 वर्षापूर्वी, आज जर 10 वर्षाचा आहे तर 2 वर्षापूर्वी तर किती वर्षाचा असणार आहे? 8 वर्षाचा असणार आहे. त्याच्यात दोन्ही ऑप्शन असतात. पोरं काढतात हा लगेच वाचत नाहीत प्रश्न. माझं तर खूप वेळा चुकतं ते. कळालं का हे? याच्यातला मेन पार्ट काय आहे बघा. याच्यातला मेन पार्ट हा एका खाली एक मांडणं आणि सेम फ्रॅक्शन पाहिजे, सेम फरक पाहिजे. 4 आणि 7 मध्ये 3चा फरक आहे आणि 6 आणि 9 मध्ये सुद्धा 3चा फरक आहे. फरक जर सेम असला तरच 3 मांडायचं. तिथं जे इथं वयाचा फरक दिलाय तो वर मांडायचा अंशस्थानी. बस ही एका भागाची किंमत आहे. तो बघायचा कोण विचारलाय तेच हे असतं. दुसरं आणि 2 वर्षापूर्वीच आहे. आता दुसरं जागेवर, आता बरीच मुलं जागेवर सोडवतात. दुसरी पद्धत पण सांगतो तुम्हाला, पण बरेच वेळा सुटेल असं नाहीये, पण 80% सुटतं. असं गुणोत्तर बरं का, गुणोत्तराचं जर आलं तर 80% सुटतं. 20% गणित करावं लागतं. तुम्हाला गणित परीक्षक कसा देतो त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कोण विचारलंय? अजितवर लक्ष ठेवायचं. कोण? अजित. अजित किती नंबर आहे? 6. 6 म्हणजे 3 ने भाग जाणारा किंवा 6 ने भाग जाणारा पाहिजे. अजित 6 आहे. मग अजितचं 2 वर्षापूर्वी वय, आता हे उत्तर तुमचं 2 वर्षापूर्वीच आहे. ह्याच्यात काय करायचं? 2-2 वर्ष. अजितचं 2 वर्षापूर्वीचं वय किती? तर 2-2 वर्ष ऍड करायचं. एक मिनिट. सुजित व अजित यांच्या वयाचं गुणोत्तर 4:6 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 आहे. आज 6 आहे ना, आणि अजितचं 2 वर्षापूर्वीचं गणित हे किती? तर हे आलं 10. हे किती आलं? 14 आज. आणि हे किती आलं? 12. माझं काही चुकलं का रे? आणि हे आलं 17. तर अजित 6 आहे, 6 ने भाग जाणारा हा आहे, मग 10 यायला पाहिजे होतं. माझं किती उत्तर आलं? मगाशी 10 चाल. सर 8 आलत. 8 आलत ना? 8 आलत. परत एकदा हा, मला सर. मांडू द्या. काय झाले मला बघू द्या. का चुकलं माझं? 8 आलत सर. आलंय सर. या पॅटर्ननी 8 इकडे बघा. पहिल्यांदा 8 सर 4-6 8. होतं. आणि त्याच्या खाली 7-9 होतं. डिफरन्स सेम आहे. डिफरन्स सेम आहे 3चा. आणि त्यांच्या 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे होईल, तर 5च मला अंशस्थानी मांडावं लागेल. मला विचारलाय अजित आहे 2 नंबरला, तर अजितला मला 5 ने गुणावं लागेल, 3 ने भागावं लागेल. 6/35 भागिले 3 केलं तर 10 वर्ष होईल. त्याचं आजचं गुणोत्तर 2 वर्षापूर्वी 8च येईल. उत्तर काय दिले? 61. एकच दिले. पहिलंच उत्तर आहे हे, तर या पॅटर्न हे बरोबर आहे, पण तो पण लॉजिकली करेक्टच पाहिजे. काय मॅच होत नाही. बरं ठीक आहे, असं द्यायचा मी थोडा विचार करेन आणि मग तुम्हाला सांगेन. पण असं मॅच होतं, 80 ते 90% मॅच होतं. आणि मी बऱ्याच वेळा ही पद्धत यूज केलेली आहे, बऱ्याच वेळा. म्हणजे डायरेक्ट नुसतं बघितलं की उत्तर निघतं. आता ह्या आकृत्या काढाव्या लागतात तुम्हाला. तुम्हाला काही म्हटलं का नाही, काही म्हटलं की आता ह्याच्यामध्ये कावळे आणि पोपट आहेत, तर काही हा शब्द असेल तर याचा अर्थ असा असतो की दोघांमधून मिक्स जाणारा, असा. काहीचा अर्थ दोघांमध्ये. नेहमी इथं जे असतं सर्व म्हटलं, इथं किती आतलं घ्यायचं, सर्वचे जे चिटकून असतं ना त्याला आतमध्ये घ्यायचं. किंवा एखादा तुम्ही एमपीसीचा व्हिडिओ बघा, याच्यामधला विधान आणि अनुमान असा व्हिडिओ बघायचा. विधानावरून अनुमान असा व्हिडिओ बघायचा. एकदाच बघायचा व्हिडिओ, एक 15-20 मिनिटाचा किंवा 12-13 मिनिटाचा व्हिडिओ असेल तो अवश्य बघायचा.
आणि तो बघितला की तुम्हाला हे सगळं कसं आहे, ते काही सर्व अजून काही शब्द असतात बघा, ते तुमच्या लक्षात राहून जातील, पुन्हा बघायची गरज पडणार नाही तुम्हाला. तर बघा, सर्व पोपट पेरू खातात. आता सर्व पोपट, आता याला आपण काय करू, विधानावरून काही कावळे, तर हे कावळे आहेत, अलीकडले कावळे करू, आणि हे पोपट आहेत, तर हे पोपट आहेत इथल्या बाजूचे. तर पहा, म्यूट करा. हॅलो, हा, नमस्कार नमस्कार, बोला ना. रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. ठीक आहे ठीक आहे, मग थोड्या वेळाने मी येतो. चालते, ठीक, ओके ओके ओके. हा, आता इकडे बघा, सर्व पोपट पेरू खातात. आता हे पोपट आहेत आणि ते पेरू खातात आहेत, सर्व पोपट, सर्व पोपट बरं का, सर्व पोपट पेरू खातात. तर पेरू खाणारे सर्व कावळे पोपट आहेत. पेरू खाणारे सर्व कावळे म्हटले, सर्व कावळे पेरू खाणारे पोपट आहेत का? नाहीयेत, कारण पोपट पेरू खातात हे सांगितले, आणि कावळे पेरू खातात की नाही हे माहित नाही आपल्याला. माहिती का? सगळे कावळे पेरू खातात किंवा नाही हे माहित नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, पेरू खाणारे सर्व कावळे, इथला कावळा जर पेरू खात असेल इथला, तर तो पोपट असू शकतो का? नाही असू शकत. म्हणून हे विधान चूक आहे, रॉंग आहे, असत्य विधान. सर्व पोपट कावळे आहेत. आता सर्व पोपट नाही, कारण इथंच म्हणते काही कावळे पोपट आहेत, त्यांचंच अनुमान आहे की काही कावळे पोपट आहेत, मग सर्व पोपट कसे कावळे असतील? असू शकत नाही, हे विधान चूक आहे. तर क आणि ख दोन्ही असत्य आहेत, दोन्ही असत्य आहेत, दोन्हीही असत्य आहेत. थोडं तुम्हाला व्हिडिओचा आधार घ्यावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला थोडं समजणार नाही लँग्वेज. खूप सोपा प्रश्न आणि काय म्हणतात त्याला, खूप कमी वेळामध्ये तुम्ही हे मार्क मिळवून जाऊ शकता. बऱ्याच वेळा पेपरला असे प्रश्न आलेले आहेत, एमपीएससी ला खूप असतात, स्पर्धा परीक्षांना असेच प्रश्न असतात. पुढचं बघा, आता काल मी दाखवलं नव्हतं तुम्हाला, पण आज मी दाखवतो चौकोन काढून, कारण तुम्ही मगाशी जरा चेक केलेलं, मगाशी बसल्या बसल्या चेक केलं. तुमच्यासाठी मला 1-1.5 तास अभ्यास करावा लागतोय बुद्धिमत्तेचा. गणिताचा असेल तर मला अभ्यास करावा लागत नाही अजिबात, ऑन दी स्पॉट असते. पण तुम्हाला सांगायचं म्हटलं का, मलाही वाचावं लागते बुद्धिमत्तेचा. बघा, आता हे चौकोनाचं कसं काढायचं. पहिल्यांदा हा बाहेरचा चौकोन घेतोय मी. पहिल्यांदा तुम्ही अशी आकृती काढायची, एक एक आकृती सुरू करायची, आणि पहिल्यांदा हा चौकोन काढलाय, तुम्हाला दिसतोय हा चौकोन. आता किती तुमची एकच चौकोन आहे, तुमच्या समोर फक्त एकच चौकोन आहे. अरे पेन त्रास देतोय, मला लय त्रास देतोय पेन. थांबा 2 मिनिटं, हा पेन घेतो लॅपटॉपला, आणि 2 मिनिटं तुम्ही सगळेच थांबा. हे करतो थोडस खाली पाडतो थोडस. एक लक्षात आलं. आता बघा, इथं जर रेष मारली तर हा 1 आणि 2 वाढले का नाही? 2 बघा, पहिला आणि दुसरा वाढला, ठीक आहे, 1 आणि 2 चौकोन वाढले. फक्त एक रेष मारल्यानंतर फक्त ही रेष तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे, या रेषेला चिटकून किती चौकोन वाढतात ते बघायचे. त्याच्यानंतर आता तिसरी बघा, तिसरी तुम्ही मी ही रेष वाढली, आता चौकोन वाढतोय का? काही, ही रेष वाढवतोय मी, ही रेष, चौकोन काय होतोय का? काहीच फरक पडत नाहीये, काही फरक पडत नाहीये तुम्हाला. मग आता बघा, मी ही रेष पकडली तर ही रेषच मी बघणार आहे, ही रेषच मी धरणार आहे, दुसरी रेष धरणार नाही. ही रेष धरल्यानंतर बघा, हा एक चौकोन माझा इन्क्रीज होतोय. कुठला? हा असा एक चौकोन इन्क्रीज होतोय. दुसरा काही या रेषेला चिटकून असलेला तेवढा एकच इन्क्रीज होतोय, +1. मग +1 झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, आता बघा मी काय करतोय, ही एक रेष वाढवतोय, ही एक रेष, आता ही रेष माझ्या दृष्टीने महत्वाची. ह्या रेषेला चिटकून असलेले चौकोन कुठले? हा वरचा 1 झाला, हा इथला 2 झाला, हा अख्खा 3 झाला. अजून काय होऊ शकतं, तर 3 वाढलेले. परत एकदा बघा, हा 1, हा 2, आणि हितनच हा 3 वाढले. किती वाढले? 3. फक्त एक रेष वाढल्यामुळे 3 वाढले. आता मी काय करतोय, इथली रेष काढल्यानंतर काय होणार आहे, तर इथली रेष काढल्यानंतर
इथली रेष काढल्यानंतर पहिल्या प्रथम झाला मला हा एक, त्याच्यानंतर बघा कुठला झालाय सगळ्या रेषा झाल्या का? एक झाला, एकच वाढतोय मला वाटतं, एवढा एकच मिळतोय मला, इकडं कुठं काय वाढत नाही. आणि आता शेवटची रेष मला काढायची, शेवटची रेष खूप महत्वाची माझ्या दृष्टीने. ही जर मी रेष काढली तर काय होणार आहे बघा. तर ही रेष काढल्यानंतर हा जाणारा एक, हा वरचा दोन, हा तीन, किती वाढले? तीन. परत बघा हे बघा, ही रेषमुळं ह्या रेषेला हा जाणारा एक, त्याच्यानंतर हा दोन, हा तीन, अजून कोण हाय का याला जोडीला? नाही, तीनच आहे. 3 3 6 7 8 9 10 11, 11 हे उत्तर. असं एक एक काढून बघायचं, 5-6 आकृत्यांचा सराव करायचा, आणि 5-6 आकृत्यांचा सराव झाला असं बनवत जायचं. सराव झाला की संपला. तुम्हाला ते स्वतःच काढायचं कळतं, स्पीड खूप इन्क्रीज होतं. 4-5 आकृत्यांचा सराव करा, बघा तुमचं स्पीड इन्क्रीज नाही झालं तर बघा. आणि जास्त करून आपला एखादा राहण्याची संभावना असते. ऑप्शन बघायचा, सगळं आपले 10 आले ना, एखादं त्याच्यावरच चिटकून आहे का बघायचं. चला पटकन 64 आले, आता होतंय का नाही यात असा. चला पटकन घेतो, चला आता फास्ट घेतो थोडं, कारण 10 मिनिटं राहिलेली आहेत. इथे बघा 1 आणि 2 आहेत हे, तर ज्याच्या चारही बाजू दिसतात बघा, ही वरची, ही बाजूची, खालची, आणि ते पलीकडल्या कोपऱ्यातली, त्याच्या बाजूची, पलीकडली 4 बाजू दिसणार आहे, 4च पृष्ठभाग असणार. 1 2 3 आणि 4, 4 पृष्ठभागात असणारे किती ठोकळे आहेत? 2 ठोकळे आहेत. किती ठोकळे आहेत? 2च ठोकळे आहेत, ते मधले तेवढेच आहेत. पुढचं बघा 65 नंबर बघा, यांची करायची बेरीज, 5 आणि 4 9, यांची करायची बेरीज, आणि याची करायची दुप्पट 6, 9 सक्क 54, यांची करा बेरीज 8, याची करा दुप्पट, बघा याची दुप्पट 8, 8 8 64, 4 आणि 3 7, आणि 5 2 10, 10 7 70, 6 आणि 1 7, याची करा दुप्पट 4, 7 चोक 28 येणार आहे. किती येणार आहे? 28, ऑप्शन 3. कळालं? आता टाइम कमी, त्याच्यामुळे मी फास्ट घेतो थोडस. एका रांगेत प्रत्येकी 5 मीटर अंतरावर, कालच्या प्रमाणेच आहे. काल होतं का पताका, आज आम्ही असले रांग पिंग आली 1 2 3 4 आणि 5 आणि 6 आहेत. आज 6 ने भागणार आहे मी, कारण 7 झाड आहेत. चिंचेचं झाड किती नंबरला आहे? 5 ला. असणार नाही म्हटले, असणार नाही म्हटले, मी कुठे आहे ते शोधतो, कुठे आहे ते शोधतो. मी काय कितीने भागणार आहे? 6 ने. 71 भागिले 6 जर केलं तर किती येणार आहे बघा, 71 भागिले 6, 12 सक्क 72 येणार आहे. बघा 5च बाकी येते, एक कमी पडला. 11 सक्क 66 आणि 5, 11 ने भाग जाणार आणि 5 उरणार, म्हणजे चिंचेचं झाड इथं आहे. एक बघा, साइन 7 42, 42 आणि 5, 42 आणि 5, साइन 7 7, आणि 7 ने भाग जातोय आणि 5 उरते, म्हणजे इथं पण चिंचेचं झाड आहे. 29, साहित्रिक 18, 6 चोक 24 आणि 5, 24 आणि 5, 29, इथं पण 5 बाकी उरते बघा. 11 सक्क 66, बरं झालं 6 ने भाग जातोय, म्हणजे बाकीच उरत नाही. बाकीच उरत नाही, म्हणजे याचा अर्थ इथं चिंचेचं झाड नाही. 66 नंबरला, 66 नंबरला चिंचेचं झाड नाही. चला पुढचा एक दिनदर्शिकावरचा प्रश्न आहे. कळालं का तुम्हाला? 6 ने भागायचं, बाकी 5 उरली तर चिंचेचं झाड, बाकी किती उरते त्याच्यानुसार त्या क्रमाचं झाड. कामगार दिन, कामगार दिन म्हणजे महाराष्ट्र दिन. कामगार दिन किती तारखेला असतो? 1 मे ला असतो. आता मगाशीच नाम गांधी आलतं की नाही? काय होतं बघा, हे सूत्र लक्षात ठेवायचं, नाम गांधी मगाशी चालतं बघा. आणि स्वाती, स्वादी किंवा स्वादी किंवा स्वाटी म्हणा, स्वाटी बाटी लोटी बाटी स्वाटी, लोटी बाटी, आता मला चुकलं बरं काही, लोटी, पेन लय त्रास करते आज. पहा, लोकमान्य टिळक, लोटी बाटी शिटी स्वाटी, लोटी बाटी शिटी स्वाटी असं म्हणायचं. लोकमान्य टिळक, लोटी, बाटी म्हणजे बाल दिन, त्याच्यानंतर शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन.
स्वातंत्र्य दिन. हे एकाच दिवशी येतात, हे एकाच दिवशी येतात. आणि नाताळ, महात्मा गांधी जयंती, महाराष्ट्र दिन, सॉरी महात्मा गांधी जयंती, महाराष्ट्र दिन हे एका दिवशी येतात. नेहमी गांधीजी अगोदर येतात आणि नंतर स्वातंत्र्य दिन येतो. गांधीजी आधी येतात आणि स्वातंत्र्य दिन नंतर येतो. गांधीजी आलीच पाहिजेत ना आधी, नोटो जाऊन बसले म्हातारं. गांधी आधी मग स्वातंत्र्य दिन, एवढं लक्षात ठेवायचं. मग इथं लक्षात घ्या, कामगार दिन म्हणजे महाराष्ट्र दिन, म्हणजेच गांधी जयंती, म्हणजे गांधी म्हणजे महाराष्ट्र दिन, ते अगोदर येणार आणि नंतर स्वातंत्र्य दिन येणार. आता बघा, दरवर्षी आपण एक दिवसांनी पुढे जातो. 14 नंतर 15 म्हणजे बुधवार, मंगळवारचा काय झाला, 15 साली बुधवार. 16 हे लीप इयर आहे. 16 हे काय आहे, लीप इयर आहे, म्हणजे 2 दिवस पुढे जाणार. आता कसलं इयर आहे, लीप इयर आहे, म्हणून 2 दिवस पुढे जाणार. बुधवारचा झाला गुरुवार आणि शुक्रवार झाला, 2 दिवस पुढे गेलो. म्हणजे कामगार दिन म्हणजेच महात्मा गांधी जयंती म्हणजेच नाताळ शुक्रवारी येणार 2016 साली. मग स्वातंत्र्य दिन मी काय म्हटलं, गांधी पहिल्यांदा येतात. कोण पहिल्यांदा येतात, गांधी पहिल्यांदा येतात आणि नंतर हे असते, कोण असते, नंतर स्वातंत्र्य दिन होतो. मग शुक्रवारी गांधी आले तर शनिवारी स्वातंत्र्य दिन येणार आहे. गांधीजी शुक्रवारी आले तर शनिवारी स्वातंत्र्य दिन येणार आहे. एकदम सोपे, डोक्याचं काम आहे फक्त. असा प्रश्न बरेच वेळा विचारला जातो. परत एकदा, मग ह्यातलं कुठलंही विचारलं जाऊ शकतं. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, इथं नाताळ म्हणू शकतात, महात्मा गांधी जयंती म्हणू शकतात, महाराष्ट्र दिन म्हणू शकतात. हे ते एकच आहे. आता बघा हे सोपं कसं, आपल्याला 2016 ला जायचं की नाही, 15 ला जाताना 1 पुढं, 16 हे लीप इयर आलं म्हणून 2 पुढं, म्हणजे 3 दिवस पुढे जायचंय. मंगळवारून 3 दिवस झालं, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आता गांधीजी पहिल्यांदा शुक्रवारी आले तर स्वातंत्र्य दिन शनिवारी येणार. संपलं, तोंडीच उत्तर आहे, एकदम तोंडी. चला पुढे 68. यांची करा बेरीज, यांची काय करायची, बेरीज करायची. 89 आणि 11 100 153 येणार. हे बघा, हे 13 टाकलं तर 110 आणि 43 153 येणार आहे. मग 153 येण्यासाठी कोण येते बघा, 9 7 16, 16 हातचा आला 1, 6 6 12, 13, 136. 136 मध्ये कोण टाकावं लागेल, 17 टाकावं लागेल. 17 हे उत्तर येणार आहे. 153 उभी बेरीज 153 आहे. पुढचं बघा, त्रिकोणातील संख्येच्या बेरजेपेक्षा वर्तुळातील संख्येची बेरीज. आधी वर्तुळातील संख्येची बेरीज किती बघा, वर्तुळ 12 आणि 8 20 आणि 4 24 आणि 8 32 आहे. वर्तुळ 32 आहे, कारण वर्तुळातील संख्येची बेरीज म्हटलंय. त्रिकोणातली किती, 12 आणि 7 19 आणि 4 23, 23 वजा करा, कारण फरक विचारलेला आहे, कमी किंवा जास्त म्हणजे फरक. 9 ने जास्त वर्तुळ, 9 ने जास्त. चला पुढचा प्रश्न, 3च मिनिटं राहिले, उरकते का नाही कोणास. पुढचा, कोणत्याही 2 आकृत्यात असणाऱ्या, 2 आकृत्यात बघायचे फक्त, 2 आकृत्यात कोण कोण आहे, चौकोनात ही 8 आहे, 8. त्याच्यानंतर 2 आकृत्यात वर्तुळातून चौकोनात 4, दोघातच आहे ना, हा. आणि कोण आहे 5. 8 आणि 4 12 आणि 5 17, असणाऱ्या संख्येची बेरीज 17. तर 71 बघा, 71चा मला खूप त्रास झाला. 71 काही मला अजूनही कसं क्लिअरली समजलं नाहीये. 71चं जे उत्तर आहे ते बघा 2 नंबरचं उत्तर आहे का, ते लॉजिक तुम्ही मला सांगा. हा, हे 72चं मला माहिती आहे. 72चं बघा, बघा हे 4 नंबरची गडी सगळ्यात बाहेरच्या बाहेर. 72चं किती आहे, 4 नंबरची गडी. तर बाहेरचं म्हटल्यानंतर तुमचं एकच राहणार, कारण ही 4th आहे, सगळ्यात बाहेरची आहे, तर एकच राहणार. एक असलेला ऑप्शन कुठे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. मग ह्याची आरशातली प्रतिमा काय होणार आहे, खाली येणार आहे अशी आरशातली प्रतिमा. ह्याला पालथा घालायचा. आरशातली प्रतिमा कुठे, ओके, इथं ओके, इथं नाही ओके, इथं पण ओके, ओके, इथं ओके. मग इथं संपलंय, हे नाही ओके, हे ओके म्हटलंय का मी, हा हे नाही ओके म्हटलं, तर 2 नंबर आणि 4 नंबर तुमच्याकडे राहिलं. आता काय झालं, हा गोल आहे, तर गोलची पहिल्यांदा हिकडली आरशातली प्रतिमा आणि पुन्हा त्याची पालथी हितली आरशातली प्रतिमा, 2 गोल येणार आहेत. 2 गोल कुठं आले, इथं आले. 4 नंबर. 72चं 4च आहे का, 4च आहे. परत एकदा बघा हे कसं पाहायचं ते नीट का, किंवा व्हिडिओ परत हे बघून पहा, कारण टाइम कमी राहिलेला आहे. हे बघा 4 नंबर आहेत ना, मग त्याचं एकच येणार आहे. आता ह्याच्यात नाही चेंज होत, तर 4 नंबर वाले एक वाले कुठले कुठले, तर पहिला ऑप्शन कट झाला पहिल्यांदा, हे आहे. मग ह्याची आरशातली प्रतिमा फक्त खाली येणार आहे, म्हणजे एक चांदणीवालं हे आणि 2 आणि 4 शिल्लक राहिलं तुमच्याकडं.
मग ह्याचं हे गोल पूर्ण होणार आणि खाली त्याचा गोलची हे डबल होणार, याची इकडं मिरर आणि त्याचं पाण्यातली प्रतिमा. असं बघायचंय तुम्हाला. पुढे बघा 73 वालं कम्प्लीट करायचंय तर तुम्हाला असं येणार आहे, चौकोन आणि अशी जाणारी रेष आहे. चौकोन करेक्ट आणि रेष अशी. चौकोन नाहीये, रेष कम्प्लीट नाहीये, चौकोन आहे पण रेष नाहीये, तर 4 नंबरचा ऑप्शन. आणि 74 बघा, 74 बघा, दिलेल्या प्रश्नाकृतीत लपलेला भाग डायरेक्टली मी घेतोय बघा. इथे बघा ही अशी रेष आहे, तर इथे ही रेष आहे, ही मधून ही रेषा आलेली आहे, तर मधून ही रेषा आली अशी, आणि ही अशी आली तर ही अशी आली, आणि अशी गेली तर ही अशी गेली. 3 नंबरचा ऑप्शन बघितल्यानंतर 75 नंबरचा प्रश्न आहे बघा. तर 75 नंबरचा प्रश्न फारच डिफिकल्ट आणि कठीण होता तसा, पण याचं 3 नंबर उत्तर त्यांनी दिलेलं आहे. 3 नंबर, कारण सगळ्याच आकृती एकसारख्या दिसतात. हे तुम्हाला काय कुठली ओळखायची, सगळ्याच एकसारख्या दिसतात. 75चं 3 आहे. सर, दोन बघितलं ना, येते मग. हा बर, आता हा इथे तास संपतोय बघा तुमचा. इथे टाइम आउट होईल, आपोआपच होईल. मी पण बंद करतो. झालाच.